अध्यक्ष महोदय, या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश ज्यांना मिळालेला नाही अशा 36 जिल्ह्यातील 21,000 विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड झाली। वर्ष संपायला आलं, पण वर्षाकाठी प्रत्येक विद्यार्थी 41,000 ते 60,000 रुपये प्रमाणे देय असताना आधार निधी या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्न आहे। ओबीसी विभागाला या आधार योजनेसाठी यावर्षी 102 कोटी रुपये ओबीसी विद्यार्थ्यांना देणे आहे। ओबीसी विभागाने या योजनेसाठी 24-25 ला 25 कोटी रुपयाची तरतूद केली। 24-25 जे सुधारित अंदाजपत्रक 34 कोटी रुपये पाहिजे तुम्हाला 102 कोटी रुपये आणि तुम्ही 34 कोटी रुपये। दुसरं, या आधार योजनेसाठी प्रति जिल्हा 600 जिल्ह्याचं जे प्रति 600 संख्या ठरवली तुम्ही, ही व्याप्ती जी आहे ही डबल करायला पाहिजे। लोकसंख्या एवढी मोठी आहे, प्रति जिल्हा 600 ऐवजी 1200 विद्यार्थी पाहिजे, दुप्पट ते करायला पाहिजे। त्याच्यामधलं मी बोलतोय अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मागणी क्रमांक 24 मागणी क्रमांक ZG3 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। अध्यक्ष महोदय, या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश ज्यांना मिळालेला नाही अशा 36 जिल्ह्यातील 21,000 विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड झाली। वर्ष संपायला आलं, पण वर्षाकाठी प्रत्येक विद्यार्थी 41,000 ते 60,000 रुपये प्रमाणे देय असताना आधार निधी या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्न आहे। ओबीसी विभागाला या आधार योजनेसाठी यावर्षी 102 कोटी रुपये ओबीसी विद्यार्थ्यांना देणे आहे। ओबीसी विभागाने या योजनेसाठी 24-25 ला 25 कोटी रुपयाची तरतूद केली। 24-25 जे सुधारित अंदाजपत्रक 34 कोटी रुपये पाहिजे तुम्हाला 102 कोटी रुपये आणि तुम्ही 34 कोटी रुपये। दुसरं, या आधार योजनेसाठी प्रति जिल्हा 600 जिल्ह्याचं जे प्रति 600 संख्या ठरवली तुम्ही, ही व्याप्ती जी आहे ही डबल करायला पाहिजे। लोकसंख्या एवढी मोठी आहे, प्रति जिल्हा 600 ऐवजी 1200 विद्यार्थी पाहिजे, दुप्पट ते करायला पाहिजे। पान क्रमांक 26 मागणी क्रमांक ZD3 मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता भाड्याने वसतिगृह 72 ठिकाणी ओबीसीची शासकीय वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला। 36 जिल्ह्यातील 72 वसतिगृह पाहिजे, 54 वसतिगृह सुरू झाले। पुणे हे विद्येचं माहेरघर, मुलींची पहिली शाळा तिथे, संचालक ओबीसी डिपार्टमेंटचे ते तिथे राहतात। अजून तिथे सुद्धा जे वसतिगृह सुरू झालं नाही। कोकण विभागामध्ये पूर्णपणे ओबीसीकडे दुर्लक्ष, तिथे सुद्धा ओबीसी वसतिगृह सुरू नाही। या ओबीसीच्या शासकीय वसतिगृहाची क्षमता प्रति वसतिगृह 100 विद्यार्थी असताना सुमारे 60% फक्त प्रवेश दिला जातो। आहे सोय 100ची, प्रवेश फक्त 60 लोकांना देतात, कशासाठी? आणि आता ह्या सगळ्या मला सांगा, ह्या अनेक याच्यामध्ये ज्या शासकीय मेस शासकीय नसल्यामुळे भाड्याचा आहे, त्याच्यामुळे जेवणाची व्यवस्था नाही तिकडे, म्हणजे मग त्यांना जे आहे विद्यार्थ्यांना दरमहा 4,500 रुपये आणि निर्वाह भत्ता 600 5,100 रुपये देणं आहे। विद्यार्थिनींना 5,300 रुपये तुमचा शासकीय निर्णय आहे। अध्यक्ष महोदय, असं असताना मागच्या 5 महिन्यापासून जे आहे हे 4,000 विद्यार्थ्यांना त्यांना भोजनाची रक्कमच दिली नाही। अहो, गरीब आहेत म्हणून तर ते देतात, कुठे जेवणार? ते राहणार, त्यांना जेवण नको? त्यांचे पैसे तर वेळेवर द्या।
आता 5 महिन्यानंतर 31 जानेवारीला त्यांना पैसे दिले. ते काय कंत्राटदार आहे का हो तुमचे? करा काम पुढच्या वर्षी पैसे घ्या. अरे दर महिन्याला जेवायचे पैसे त्यांना लागणार, हे देणार कधी तुम्ही? बरं, इतरांप्रमाणे ओबीसी वसतिगृहामध्ये 12वी नंतर व्यावसायिक आणि पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अट, इतर ठिकाणी नाही. इतर घटकांना ती 11वी असेल 12वी असेल सगळं तुम्ही प्रवेश देता, ओबीसीना का नाही देत? आपलं ठरलं ना सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा. मागच्या वेळेला मी सुद्धा बोल, तुम्ही होता की नाही? आणि चीफ सेक्रेटरीने सांगितलं बघा म्हणून. मग हे का असं होत आहे? बाकीच्या SC ST ना सुद्धा तुम्ही 11वी 12वीचा त्यांना तुम्ही प्रवेश देता, का आम्हाला नाही? सारथीला राज्यातील सर्व विभागीय प्रमुख जे शहरं आहेत त्या ठिकाणी 500 मुलं आणि 500 मुली, म्हणजे पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, संभाजीनगर आहे, संख्या 1000 ठरली. वसतिगृहासाठी मोफत जागा, इमारत बांधण्यासाठी निधी दिला, आनंदाची गोष्ट आहे. कुठे ते कार्यक्षम आहेत? आपल्याला कार्यक्षम व्हायला पाहिजे ना. काय ओबीसीला सुद्धा या जे विभागीय ज्या शहरं आहेत प्रमुख, नाशिक, नागपूर, पुणे वगैरे, तिथे 1000 क्षमतेची वसतिगृह ताबडतोब आपण बांधली पाहिजे. इतरांप्रमाणे न्याय द्या. या 36 जिल्ह्यामध्ये ह्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून मोफत जागा या वसतिगृहांसाठी मिळवून घ्या. इतरांना मिळतात, तुम्हाला सुद्धा मिळाली पाहिजे. त्यासाठी जे आहे विभागाच्या जे सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती निर्माण करा, काल मर्यादा ठरवा आणि ह्या जागा त्यांना उपलब्ध करून द्या. आता एक शेवटचा पॉइंट तुम्हाला सांगतो अध्यक्ष, त्यांनी संपलं मग. अध्यक्ष महोदय, या ओबीसी महामंडळ म्हणजे इतर मागासवर्गीय महामंडळ हे ओबीसीचं, मला असं वाटतं 20-25 वर्ष झाली असतील. महात्मा फुले विकास महामंडळ हे दलित समाजासाठी. आपण काढून बघा एवढ्या वर्षात टोटल मारा, त्यांना 2000 कोटी पेक्षा टोटल जास्त होते का पहा? नाही होत. मी बाकीच्यांचं बोलणार नाही, पण काही काही ठिकाणी साहेब 11,000 कोटी रुपयावर दिले. अगदी थोड्या वर्षात द्या ना यांना पण, एवढंच मी म्हणतोय ना. अध्यक्ष महोदय, आता या वर्षी काय झालं ते बघा. पान क्रमांक 17 मागणी क्रमांक ZG3 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 750 कोटी रुपये. आनंद आहे, 750 कोटी रुपये. ओबीसी महामंडळ 5 कोटी रुपये. काय करतो आपण? मी सांगतो, हे माझ्या मनातून नाही, हे कागदपत्र आहेत माझ्याकडे. हे बघा, मिळवले. समजा वसंतराव नाईक महामंडळ विभाजन काय नाईक महामंडळ विभाजन काय इतर, तरी सुद्धा 47 कोटी सगळे मिळून. म्हणजे इतर जी लहान लहान मंडळ आहे ना ते पण धरा, त्याला हरकत नाही. वेतन ते पण धरा त्याच्यामध्ये, तरी सुद्धा 47 कोटी. आणि इकडे 750 कोटी रुपये. मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. तुम्ही हा समन्याय सगळ्यांना देणार की नाही? आहे ना, इतरांना तुम्ही चांगले पैसे दिले. मला अजिबात कोणाची तक्रार नाही. मला आनंद आहे. उलट त्या मार्गानेच तुम्ही जायला पाहिजे, त्यांना सगळ्यांना मदत करायला पाहिजे. हे इतर मागासवर्गीय महामंडळाचं जे भांडवल जे आहे ते 1000 कोटी रुपयाने वाढवा, म्हणजे निदान जादा पैसे तुम्हाला मिळतील.
तुम्ही बोलता की सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती ओबीसीची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक आता आणखीन त्याच्यामध्ये आले, आनंदाची गोष्ट आहे. पण मग पैसे काय देत नाही त्यांना सगळ्यांना? सगळ्यांनाच पैसे देते. इतरांसारखे जे आहेत आपलं ठरल्याप्रमाणे हे पैसे दिले पाहिजे. वसंतराव नाईक महामंडळाचे सुद्धा भांडवल जे आहे वाढवायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मनाला फार वेदना देणाऱ्या, त्रास देणाऱ्या. अध्यक्ष महोदय, कदाचित त्याचं उत्तर येईल की आम्ही नंतर तुम्हाला देऊ. अहो पण जे छापलं जातं ते अख्ख्या राज्यामध्ये जातं. त्या राज्यातील ओबीसींनी दिला तुम्हाला, लाडक्या बहिणींनी जे तुम्हाला मतदान खूप केलं, पण ओबीसीनी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मतदान केलेलं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. तुमचा बेस जो आहे देणे हा ओबीसीचा आहे, बीजेपीचा विशेषतः. आणि मग तिथे मग काय सांगायचं, तुम्ही काय सांगणार? तुम्ही 5 कोटी रुपये हे एकाच पानावर सगळे आकडे येतात, काय सांगायचं? अध्यक्ष महोदय, माझी आपणाद्वारे यांना सांगणं आहे की आज याचं उत्तर आम्हाला योग्य प्रकारे दिलं गेलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट टाकलेली आहे. कुठे गफलत झाली हे शोधलं पाहिजे. तिथे संचालक सेक्रेटरी काय करतात ते पाहिलं पाहिजे. तुम्ही जर शांत राहिलात तर काय होणार नाही बाबा. गरीब माणूस आहे, राजीनामा काय देणार? त्या शिरसाट बसलेत ना, त्यांच्यासारख्याकडे पाहिजे होतं हे डिपार्टमेंट. मग त्याने बरोबर भांडून घेतलं असतं. तुम्ही आपल्या नाही ना, बरोबर मिळतात ते बरोबर होणार, त्यांचं काय काळजी करा. हे बिचारे गरीब बोलत नाही. अरे बोला तुम्ही, बोलल्याशिवाय जेव्हा रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही, तुम्ही सुद्धा बोललात नाही तर काय पैसे तुम्हाला देणार? आणि म्हणून हे रडगाणं जे आहे ना आमचं आपल्या समोर मांडलेलं आहे. सगळ्यांना सारखा न्याय द्या. हे बसलेले कोण असतील, सेक्रेटरी आहेत की नाही माहित नाही याच्यामध्ये कोण, पण त्याने ते लिहून घ्या आणि त्या सचिवांना सांगा, विशेषतः मुख्य सचिवांना सांगा, हे ठरलेलं आहे 2 वेळा